Cancer Healer Center, a new beginning. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 300 कोटींचा घोटाळा, ईडी सीबीआयकडे तक्रार करणार. आता पुढची लढाई ईडी आणि सीबीआय समोर होईल, सुरेश धस यांचा इशारा. धनंजय मुंडेंनी बदल्या आणि पदोन्नती प्रकरणात 100 कोटींचा भ्रष्टाचार केला. बदल्यांसाठी 60,000पासून 5 कोटीपर्यंतचा रेट, सुरेश धस यांचा गंभीर आरोप. आता कागदांवरचा लढा सुरू. मुंडेंनी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी, हवं तर माझ्यावर 200 कोटींचा खटला भरा. सुरेश धस यांचं धनंजय मुंडेंना आव्हान. स्वतः डीलर असणाऱ्यांनी मला डीलर म्हणणं योग्य नाही, सुरेश धस यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल. धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान. बेल्स पाल्सी आजारामुळे मला सलग 2 मिनिटंही बोलता येत नाही, धनंजय मुंडेंची माहिती. आरोपांवर बोलण्यासारखं काही नाही म्हणून मुंडे तोंड लपवतायत. धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराचं निदान झाल्यानंतर करुणा मुंडेंची टीका. धनंजय मुंडे लवकरच बरे व्हावे यासाठी माझ्या शुभेच्छा. मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराचं निदान झाल्यानंतर दमानियांचं ट्विट. अंजली दमानियांकडून धनंजय मुंडेंचं खच्चीकरण. सरकारनं दमानियांची एसआयटी चौकशी करावी, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी. एखाद्यानं मत मांडलं म्हणून विसंवाद होण्याचा प्रश्न नाही, संजय राऊत संकुचित विचार करणार नाहीत, शरद पवारांचं वक्तव्य. शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांनी पवारांवर केली होती टीका. शरद पवार आमचे महादजी शिंदे. दिल्लीतील कार्यक्रमात संजय राऊतांचं वक्तव्य. तसंच राऊतांकडून शरद पवारांना सेनापतीची उपमा. 900 कोटींच्या प्रकल्पावरून सेना भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता. सिडकोच्या जालना खरपुडी प्रकल्पाची चौकशी करण्याचे मुख्यमंत्री सचिवालयाकडून आदेश. आम्ही सुरू केलेले प्रकल्प लोकहिताचे. प्रकल्प सुरू केले तेव्हाही फडणवीस आणि अजित पवार सोबत होते. खरपुडी प्रकल्पावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. उद्यापासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात. राज्यात 16 लाख विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार. Cancer Healer Center, a new beginning.